तर मी आहे तुमची लाडकी वंशिका। तर मी आता चालली आहे काल भैरवनाथ जातेगाव मंदिर। तर मी दाखवते माझ्यासोबत कोण कोण आहे। मी फर्स्ट टाइम जाते तिथं। तर ही आहे माझी मम्मी, ही आहे माझे पप्पा आणि मी, आणि आम्ही चालू आमच्या लाडकी गालीमध्ये। तर मग आम्ही पोचलो आहे श्री स्वयंभू काळ भैरवनाथ देवस्थान जातेगाव येथे। आम्ही इथे पहिल्यांदाच आलेलो आहोत। इथे काळ भैरवनाथांचं खूप जुनं मंदिर आहे आणि खूप प्रसिद्ध मंदिर आहे। मग आम्ही मंदिराच्या आत गेलो। तिथे वंशिका आणि काळ भैरवनाथाच्या मूर्तीला पाया पडले। हे देवस्थान एक जागृत देवस्थान ही मानलं जाते आणि खूप सुंदर मंदिर आहे। हे मंदिर अक्षरशः अखंड दगडामध्ये कोरले गेले आहे। खूप सुंदर आहे। त्यानंतर आम्ही मंदिराच्या बाहेर आलो। मंदिराच्या बाहेरचा परिसर खूपच छान आणि खूपच मोठा आहे। तेथे एक मोठं झाड आहे। तर मी चालली आहे आता छत्रपती संभाजी महाराज तुळजापूरला। मग आम्ही वंशिकाला धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज तुळजापूर येथे घेऊन आलो। तिला आम्ही इथे पहिल्यांदाच घेऊन आलेलो आहोत दाखवण्यासाठी। तिथेच एक महादेवांचं मंदिर आहे। तिथे आम्ही पाया पडायला गेलो। खूप छान पिंड आहे। तिथे वंशिकाने पाया पडली। त्यानंतर आम्ही छत्रपती श्री संभाजी महाराज यांची समाधी येथे आलो। तिथे वंशिकाने डोकं ठेवून संभाजी महाराजांचे पाया पडले। त्यानंतर आम्ही वंशिकाला ही नदी दाखवायला आणली। या नदीचं नाव आहे त्रिवेणी संगम। या नदीमध्ये 3 नद्यांचं संगम होतं, भीमा, भामा आणि इंद्रायणी। खूप छान नदी आहे। त्यानंतर आम्ही आलो आहोत निमगाव दावडी खंडोबा देवस्थान येथे। हे देवस्थान खूपच छान आणि प्रसिद्ध आहे। मग आम्ही येथे देवासाठी भंडारा आणि खोबरवाटी घेतली।
मंदिराच्या गाभाऱ्यात आलो. इथे आहे खंडोबा, बानाई आणि म्हाळसाई यांची मूर्ती. इथे वंशिकाने पाया पडले. खूप छान आणि खूप सुंदर मूर्ती आहे. मग आम्ही मंदिराच्या बाहेर आलो आणि मग बाहेर येताच वंशिका आणि वंशिकाच्या वडिलांनी भंडाऱ्याची उधळण केली मंदिरावर आणि प्रदक्षिणा घातली. तर आजचा प्रवास खूप सुंदर झालेला आहे. सगळ्या देवांचे दर्शनही झालेले आहे, मन प्रसन्नही झालेले आहे. तर ह्या सूर्यास्तासोबतच आजचा व्लॉग इथेच थांबवत आहे. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा.